दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला आणि एकाच गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी हनुमंत बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। मयत कृष्णा पाटील आणि आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे। आरोपींनी पूर्ववैमनस्यातून कृष्णा पाटील याला जीवे ठार मारण्याचा कट केला आणि कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते आणि सुदाम चव्हाण असे तिघे मोटारसायकलवरून बार्शीकडून ताड सौंदणे गावाकडे जात असताना आरोपींनी त्याच्या मोटारसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्रानं डोक्यात, पोटावर, हातावर, पायावर सपासप वार करून कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते या दोघांचा खून केला आणि सुदाम चव्हाण यांना गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपाखाली हनुमंत बोराडे याला अटक करण्यात आली होती। बार्शी सत्र न्यायालयानं हनुमंत बोराडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला। या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्यासमोर झाली। आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट वीरा शिंदे यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।